त्यांनी जो प्रचार केला त्याला काय आता काय उत्तर असेल पुढं? माझ्या विरोधामध्ये प्रचार करण्यासारखा त्यांच्याजवळ बिलकुल मुद्दा नव्हता. कारण की मी कोणत्याही व्यवसायामध्ये म्हणा किंवा त्यांच्यासारखे जे धंदे करतात त्याच्यामध्ये माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग लावू शकत नाही. माझा जो व्यवसाय आहे मिरचीचा, मी मिरचीचा व्यवसाय 2006ला सुरू केला. त्या व्यवसायामधून मी हजारो शेतकऱ्यांचे संस्थान मोठे केले, लखपती केलं, त्यांचे घरदार झाले, त्यांची जमिनी झाले आणि ते सुखी आयुष्य जगतात. त्यांच्या मार्फत ते मजूर हो, त्यांच्या मार्फत हम्माल हो, गाडीवाले हो, किन्नर हो, छोटे मोठे व्यापारी हो, हे सुद्धा आज आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या परिस्थिती दिली आहे. ते केवळ आमच्या भागामध्ये आम्ही मिरचीची लागवड 2006 पासून चालू केली तेव्हापासून आमच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्यानंतर आज आमच्या शिवना भागातील किंवा आपल्या भागातील जी मिरची आहे एक्सपोर्ट क्वालिटी तयार होती ती पुऱ्या जगात तिचं नाव घेतलं जातं. त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा नक्कीच आहे. आणि त्या बाबतीत सुद्धा माझ्यावर प्रचारामध्ये जे विरोधकांनी आरोप केले की मिरचीचा भाव कमी देतो, जास्त देतो, माझं हेच म्हणणं आहे मी तर शिवण्याचं आहे. पण गोळेगावच्या भागातील शेतकऱ्याला जाऊन विचारा की राजू बाबांना तुम्हाला अन्याय केला का न्याय केला. जोपर्यंत मी मार्केटमध्ये जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याची मिरचीच्या भावामध्ये समाधानी होत नाही. मी शेतकऱ्यांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांना मिरचीच पावडर कोणच्या डोळ्यात फेकली? त्यांच्या डोळ्यात फेकली विरोधकांच्या.